2 दिवसापासून माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे पैसे लाखो महिलांच्या थेट बँक खात्यात हस्तांतरण करण्यास सुरुवात झाली आहे। आता हे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, पण ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या बाबतीतही मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे। सोबतच ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना ते कधी मिळणार याची सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे। काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। या संबंधीचे महत्त्वपूर्ण अपडेट्स सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, मी मारुती गाडेवाड, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, योजना सुरू झाल्यापासून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यातून 1,62,00,000पेक्षा जास्त महिलांची नोंदणी झाली आहे। त्यापैकी पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 80 लाखापेक्षाहून जास्त पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 3,000 रुपये सुद्धा जमा झाले आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आणि राहिलेल्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 3,000 रुपये आज म्हणजे दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी हस्तांतरण करण्यात येणार आहेत। आता पाहू की ज्या महिला अपात्र आहेत आणि ज्या महिलांना पात्र असून अजून पैसे मिळाले नाहीत अशा महिलांसाठी मुख्यमंत्री यांनी काय म्हटले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। 1.5 कोटी माझ्या महिला भगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त 1 रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। 17 तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। कारण आम्ही जे बोलतो ते करतो, म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो। ज्या ज्या बहिणीचे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल, त्या अपात्र असतील, त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल। लवकरात लवकर जे पैसे खात्यामधून काढावे, कुठेतरी आता ते म्हणत होते की पहिले अगोदर विरोधक खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। कारण जो जळफळाट आहे, जे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, जे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बिथरलेले आहेत आणि त्यामुळे आधी तर म्हणत होते यांच्याकडे पैसेच नाही आहेत, आता पैसे कुठून देणार। आता पैसे गेल्यानंतर म्हणतात पैसे काढून घ्या लवकर, नाही तर काढून घेतील। ही आमच्या सरकारची वृत्ती नाही। हे सरकार बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे। हे लोकांच्या मनातलं सरकार आहे। त्यामुळे ही योजना जी आहे, ही योजना फक्त 2-4 महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं 33,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या 4-5 वर्षासाठी ही योजनेचे पैसे जे आहेत, जे लागणारे पैसे, हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे, त्याची तरतूद करून ठेवली आहे। त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही। हे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। विरोधक घेणारे आहेत, त्यांच्याकडे लेना बँक आहे, आमच्याकडे देना बँक आहे। आणि त्यामुळे ऐका, म्हणून मी काय म्हटलं, आम्ही देणारे आहोत आणि जे घेणारे होते ते असं बोलतायत। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे, विनंती आहे
की या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा. हे तुम्हाला पैसे देऊ इच्छित नाहीत. हे कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी, पण कोर्टाने न्यायालयाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने न्याय दिला. आणि म्हणून आता जे म्हणतायत की पैसे लवकर घ्या नाही तर काढून घेतील, तर आधीचं सरकार हे हप्ते घेणारं होतं. आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते देणारं आहे. सर, लाडली बहन जो योजना है योजना के अंदर खाते में जो है वो ट्रायल रन से पहला जमा जो है हो गया है. मुख्यमंत्री मेरी लाडली बहन योजना जो अतिशय पॉपुलर हुई है और हर जिले में, हर तहसील में, पूरे राज्य में हमारी बहनों ने फॉर्म भरे हैं. 1.5 करोड़ बहनों ने फॉर्म भरे हैं. आज हमारे बहनों के खाते में 33 लाख बहनों के खाते में 990 करोड़ रुपया आज जमा हो गए. और ये हमारा ट्रायल रन था. आज पैसे बराबर खाते में जा रहे कि नहीं, जाएंगे कि, और आज 990 करोड़ रुपया हमारे बहनों के खाते में जमा हुआ है. ये बहुत खुशी की बात है. हमारी सभी बहनें जल्लोष मना रहे, आनंदोत्सव मना रही है. ये रक्षाबंधन से पहले हमने कहा था कि रक्षाबंधन से पहले हमारे बहनों के खातों में 2 किस्त जमा हो जाएंगे. अभी 17 तारीख को जो बची हुई हमारी बहना है उनके खाते में सब पैसे जमा हो जाएंगे और उनको ये इसका फायदा मिलेगा. सर, किस प्रकार से देखते हैं विरोध लगातार कोर्ट में भी ये मामला जो है, ये विरोधक पहले दिन से ये पैसे कहाँ से देंगे, ये चुनावी जुमला है, ये सरकार, ये योजना जो है ये फंसाने वाली योजना है. अभी कहते हैं कि अभी पैसे तो आ गए, अभी बोलते हैं पैसे जल्दी निकालो, और पैसे जल्दी निकालो नहीं तो सरकार वापस ले लेगी. हमारी सरकार देने वाली है. ये देने वाली सरकार लेने वाली नहीं है. इससे पहले वाली सरकार लेने वाली थी, हफ्ता भी लेने वाली थी. हमारी सरकार बहनों के खातों में 2 हफ्ता देने वाली. इसलिए ये जो विपक्ष के लोग हैं इनसे सावधान रहने की बात ये हमारे बहनों को कहा है. ये सौतेले भाई है, दुष्ट भाई है, इनको ध्यान रखो. और ये लोग कोर्ट में भी गए थे ये योजना रद्द करने के लिए, लेकिन कोर्ट को मैं धन्यवाद देता हूँ. कोर्ट ने भी हमारे बहनों के बाजू में निर्णय दिया है, उनका भी मैं अभिनंदन करता हूँ.